आदित्य, काय सायमा? आम्हाला जे बोलायचं होतं ते आम्ही बोललो. आता बोलायची वेळ तुमची आहे. कशाबद्दल बोलता तुम्ही सायमा? तुमच्या लग्नाबद्दल. आम्ही ठरवलेल्या मुलीशीच तुम्हाला लग्न करावं लागणार आहे, कारण आम्ही त्यांना तसा शब्द दिलाय. आमचं लग्न परस्पर ठरून मोकळे झाल्यानंतर पुन्हा आमच्या परवानगी मागण्याचं नाटक कशासाठी करता सायमा? नाटक? आम्ही लग्नाचा विषय काढला की प्रत्येक वेळी तुम्ही नाटक करत आलेला आहात. म्हणूनच यावेळी आम्ही तुमची परवानगी न घेता आम्ही ठरवलेल्या मुलीशीच तुम्ही लग्न करणार आहात हे तुमच्याकडनं वधून घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. आणि आम्ही दिलेला शब्द खाली पडू न देण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची आहे. तुम्ही असा शब्द दिलास कसा सायमा? याआधी आपलं या विषयावर बोलणं झालेलं आहे आणि तेव्हाच आम्ही आमचा नकार तुम्हाला कळवला होता. आदित्य, आज आम्ही फक्त होकार घेण्यासाठी इथं आलेलो आहोत. पण दुर्दैवानं आजही तुम्हाला आमचा नकारच ऐकावा लागणार आहे साहेब. आमचं लग्न हा राजे शिर्क्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नसून आमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही कोणालाही दिला नसताना तुम्ही परस्पर आमच्या लग्नाचा निर्णय कसा घेऊ शकता? एक आई म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आई म्हणून? पण तुमचा मुलगा म्हणून आम्ही हा अधिकार तुम्हाला दिलेला नाहीये. विक्रम, तुम्हाला असं बोलण्याची वेळ आमच्यावर येईल असं आम्ही कधी विचारही केला नव्हता साहेब. तुम्हीच आम्हाला भाग पाडला. माफ करा साहेब, पण अधिकार त्यांनाच दाखवता येतो ज्यांनी आपली कर्तव्य योग्य रीतीने पार पाडली. एक आई म्हणून तुम्ही आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव करून देत आहात? होय साहेब, आमच्या दुर्दैवाने आम्हाला ती गोष्ट करावी लागते. तुम्ही जर तुमचं कर्तव्य योग्य रीतीने पार पाडलं असत तर नील भैयांना आज हे घर सोडून जाण्याची वेळ आली नसती. हॉस्पिटलमध्ये असं पडून राहण्याची वेळ आली नसती. नील भैया आणि रागिणी बहिणींच्या संसारात जर तुम्ही ढवळाढवळ केली नसती तर आज ते आपल्या घरामध्ये सुखाने नांदताना दिसले असते. पण तुम्ही आतापर्यंत त्यांचं फक्त नुकसानच करत आलेला. तोंड सांभाळून बोला विक्रम. एक मुलगा म्हणून आम्ही तुमचं वाटेल ते ऐकून घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की तुम्ही आईपणाबद्दल बोलत राहावं. तुम्ही आई आहात ही गोष्ट आम्ही नाकारत नाहीच साहेब. फक्त तुम्ही आमच्या आणि नील भैयांच्या आई नसून फक्त भैया साहेबांच्या आई आहात. भैया साहेबांनी केलेल्या आतापर्यंतच्या प्रत्येक चुकीवर तुम्ही फक्त पांघरून घालत आलेला. त्यांनी आमच्यावर कितीही अन्याय केला तरी सुद्धा तुम्ही त्यांच्या प्रत्येक वागण्याकडे दुर्लक्षच करत आलेला. आणि असं जर तुमचं वागणं असेल आणि आम्ही तुम्हाला हे बोलत असू तर आमचं काय चुकलं साहेब सांगा? विक्रम, असं का बघतोस? याआधी कधी पाहिलं नव्हतंस? पाहिलं होतं ना, पण या साक्षीला नाही. आधीची साक्षी खूप वेगळी होती. म्हणजे? खरं सांगू, माझा ना माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. मी स्वप्न तर बघत नाहीये. राज, तुझे स्वप्न पाहिलं होतंस ना, ते आता खरं झालं असं समज. काल परवापर्यंत मला समजावून सांगणार आहे. पोलिसांना सरेंडर व्हायला सांगणार आहे. माझं जगणं जगणंच नाही असं म्हणणारी साक्षी खरी का आत्ता माझ्या समोर बसली आहे ती खरी? राज, अरे तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. हो ना, मग चल. साक्षी, आजपर्यंत मी धोक्याचं आयुष्य जगत आलोय, पण मला त्याची कधीच पर्वा नव्हती. पण आता ते शक्य नाही, कारण तुझी जबाबदारी आता माझ्यावर आहे आणि आपल्या दोघांसाठी इथे थांबणं सेफ नाहीये. राज, तू म्हणतोयस ते मला पटतंय, पण आपण कुठे जाणार? आणि राज, पोलीस तुझ्या मागावर आहेत.
पण ह्या परिस्थितीत कुठे जाणार? माहित नाही, पण अशा ठिकाणी जिथे आपल्याला कोणीही ओळखणार नाही, तिथे आपण आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करूया. नको राज, आपण इथेच राहूया. आपल्याला इथे कोणी ओळखणार नाही. अगं पण का? इथून आपण लवकरात लवकर निघायला पाहिजे. मी ते म्हणतो आपण हा देशच सोडून जाऊया. तो तुला शहराबाहेर नेण्याचा प्रयत्न करेल तरी घाबरायचं कारण नाही. हा पण एक गोष्ट लक्षात घे, जर त्याने हा देश सोडायचा प्रयत्न केला तर मात्र काहीतरी कारण काढून त्याला अडव. कारण जर त्याने ह्या देशाची सीमा ओलांडली तर मात्र त्याला ट्रेस करणं डिफिकल्ट होईल. नाही नाही राज. श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, गोविंदाय नमः. पुन्हा 3 वेळा प्यायचं. श्री केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. तामणामध्ये सोडायचं. गोविंदाय नमः. हातपुसून नमस्कार करायचा. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अजोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेन्द्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. तिथिर्विष्णुस्ततावारो नक्षत्र विष्णुरेव च योगश्च कर्मं चैव सर्वविष्णुमय जगदा अद्यैत्यादिपुरोचारितवर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ स्वीकुर्वन्तु सदा लक्ष्मी अरुन्धतीश्चैव कुरुतां स्वस्तिरे सदा कस्तूरी तिलकमललाटपटले वक्षस्थले. हा देश सोडून आपण नाही जाऊ शकत. साक्षी, तुला समजत कसं नाहीये? राज, राज मी तुझ्या बरोबर आली आहे. माझ्या घरच्यांना अजूनही माहित नाहीये. तुला माहिती आहे ना, माझ्यासाठी तुझ्यासारखेच माझ्या घरचेही तितकेच महत्वाचे आहेत. मी त्यांना धोका नाही देऊ शकत. साक्षी, तुला काय वाटतं? तुझ्या घरचे तुझ्या निर्णयाला मान्यता देतील? मला वाटलं होतं तू पूर्ण विचार करून माझ्याकडे आलीस. मी जो काही निर्णय घेईन त्यात तू मला साथ देशील, पण तू अजूनही दुधा मनस्थितीत आहेस. साक्षी, राज, तुला आता तुझ्या घरच्यांना विसरलं पाहिजे. राज, ते शक्य नाहीये. राज, मी जसं तुला विसरू शकत नाही तसं माझ्या घरच्यांना सुद्धा नाही विसरू शकत. राज, प्लीज मला समजून घे. प्लीज. मी तुझ्या इकडे निघून आले ना, ते एकदम तडकाफडकी निघून आले. मी घरच्यांनाही सांगितलेलं नाही. राज, साक्षी, पण राज प्लीज, मला थोडा विचार करायला वेळ दे ना. साक्षी, पण राज, तुला माहिती आहे तू माझ्यावर रागावलं, पण माझ्यासाठी प्लीज. भाऊजी, काय वाहिनी? खरं तर आम्ही नील भाऊजींना पुन्हा एकदा भेटायला येणार होतो. जमलंच नाही. कशी आहे त्यांची तब्येत आता? त्यांची काळजी करू नका. नील भैयांना आजच डिस्चार्ज मिळतोय आणि आम्ही त्यांनाच घ्यायला तिकडे चाललोय. चला, आमची चिंता मिटली. येतो आम्ही. अजून एक गोष्ट सांगायची होती वाहिनी. नील भैयांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना आणि रागिणी बहिणींना घेऊन आम्ही आपल्या घरी येणार. आनंदाची गोष्ट आहे, पण साईमा आणि रणवीर राजेंना ह्याची कल्पना दिली आहे तुम्ही? नाही, कारण नील भैया आणि रागिणी बहिणींना समोर बघून साईमांना आणि भैया साहेबांना त्यांच्याबद्दल किती आत्मीयता वाटते ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. रागिणी बरोबर नील भाऊजींची ह्यांनी आपलं नातं नाकारलं तर या घराशी असलेलं आमचं नातं स्वीकारायला आम्हीही नकार देऊ. एक मिनिट भाऊजी, इतका टोकाचा विचार करण्याआधी तुम्ही या गोष्टीचा विचार केलाय की नील भाऊजी आणि रागिणी या घरात यायला तयार होतील का? आम्ही अजून त्यांच्याशी बोललो नाही वाहिनी. कदाचित ते स्वतःहून इथे यायला तयार होणार नाहीत, पण आम्ही त्यांना आग्रह केल्यानंतर ते नकारही देणार नाहीत, आम्हाला खात्री आहे. तुम्ही त्यांच्या स्वागताची तयारी करावी.
आम्ही त्यांना घेऊन आपल्या घरी येतोय. भगवतो महापुरुष विष्णुराज्ञया प्रवर्तमानश जम्बद्वीपे दंडकारणे देशे सर्वदारी नाम संवत्सरे भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थी दिवस नक्षत्रे रविवासरे सस्य शुभ नाम शुभ करणे एवं ग्रह गणे विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ श्री परमेश्वर प्रीत्यर्थ. सुखकर्ता दुःखहर्ता वरदा विघ्नाची नुरवे पुरवे प्रेम कृपा जयांचे सर्वांगी सुंदर उतिशेंदुराची कंठी दळके माळ मुक्ता पोरांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव रत्नाखचित फळा तुझ गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण तुणतीनु बोरे चरणी गागर्या जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र दुंड त्रिनयना दास रामाचा वटपाये सजना संकष्टी पावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना जय देव. पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यन्मा नैवेद्यार्थे महानैवेद्यं समर्पयामि. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यमध्ये प्राशान्ते पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. पार्थिव सिद्धि विनायक देवताभ्यन्मा प्रार्थना नमस्कारं समर्पयामि. गणपती बाप्पा मोरया. वहिनी वहिनी बाहेर या बघा कोण आले ते. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं ना वहिनी, हॉस्पिटलमधनं येताना आम्ही नील भैयांना आणि रागिणी वहिनींना बरोबर घेऊन येऊ. हे बघा थांबा. प्रियदर्शनी काय चाललंय? आगे फिरा. साहेब नील भैया तुमचे सख्खे भाऊ. नील भैया हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना जाऊन आपण भेटावं, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करावी, इतकं सौजन्य तुम्ही कधीच दाखवलं तुमच्या बिझी शेड्यूलमुळे. पण आज नील भैया घरी आलेत. भैया साहेब निदान आज तरी त्यांची विचारपूस करा. भैया साहेब साईमा साईमा तुम्ही तरी एक मिनिट. आमच्या भावाबद्दल आम्हाला वाटणाऱ्या आत्मीयतेचं प्रदर्शन करायची आम्हाला गरज वाटत नाही. आणि त्याचबरोबर नील राजांना आमच्यापेक्षा जिच्याबद्दल जास्ती आत्मीयता वाटते
त्या रागिणीचं इकडे येणंही आम्हाला मान्य नाही. इथं पाऊल टाकण्याचं हिचं धाडस झालंच कसं? आणि कुणाच्या परवानगीने हे इथं आली? भैयासाहेब, आम्ही इथे आमच्या मर्जीने आलो नाही. खरं तर या घरामध्ये पाऊल ठेवण्याचीही आमची इच्छा नाहीये. पण विक्रमला आम्ही नकार देऊ शकलो नाही आणि केवळ त्याच्या हट्टाखातर आम्ही इथे आलो आहोत. आमच्या इथे येण्याने काही जणांच्या चेहऱ्यावर सभ्यतेचा बुरखा फाडला जाणार ही भीती दिसतीये, पण त्याचबरोबर आम्हाला इथे बघून समाधानानं हसणारे चेहरे या घरात आहेत. आणि त्यांच्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. नील भैया, रागिणी वहिनी, थँक्स. तुम्ही आमच्या आग्रहाखातर इथे आलात. आता इथे आला आहात तर कायमचं इथेच राहायची आमची विनंती मान्य करून आमचा हा हट्ट देखील पूर्ण करा. आणि आम्हाला असं वाटतं की तुम्ही जर इथे राहायचा निर्णय घेतलात तर कोणालाच काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता नाही. नाही का साहेब? आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत. माफ करा भैया साहेब, तुम्ही घरचे कर्ते पुरुष आहात. खरं तर आम्ही तुमची परवानगी घ्यायला हवी होती, पण आम्ही नाही घेतली. पण तरी आम्हाला असं वाटतं की आज नील भैयांच्या इथे येण्याने तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसावा, नाही का? प्रॉब्लेम आहे. फक्त आम्हालाच नाही, तर साईमाना सुद्धा आहे. तुमच्या समर्थनार्थ तुम्ही साईमाना काम मध्ये घेता? आमच्या समर्थनासाठी नाही, पण साईमाना फक्त आम्हीच ओळखू शकतो. कोणा साईमा? सांगा ना भैया साहेब, तुमचा प्रॉब्लेम काय आहे? नील राजांकरता या घराचे दरवाजे सदैव उघडे आहेत. त्यांनी कधीही यावं. प्रॉब्लेम फक्त रागिणीचा आहे. तिने या घरात पाऊल टाकलेला आम्हाला खपणार नाही. असं म्हणून कसं चालेल रणवीर राजे? रागिणी नील भाऊजींच्या सुखदुःखाची जोडीदार आहे, त्यांच्या आयुष्याची साथीदार आहे. मग तिला अशी शिक्षा का? आम्ही बोलत असताना तुम्हाला मध्ये बोलायला कोणी सांगितलं? भैया साहेब, वहिनी काहीच चुकीचं बोलत नाहीये. त्यावेळी जे काही घडलं त्याचे एकमेव साक्षीदार आम्ही होतो. त्यामुळे काय खरं आणि काय खोटं हे फक्त आम्हाला माहिती आहे. तरी तुम्हाला जर वाटत असेल की आमचं वागणं चुकीचं आहे, तर मोठ्या मनानं आम्ही हिला या घरात प्रवेश द्यायला तयार आहोत. पण तत्पूर्वी नीलराजांच्या आजारपणात रागिणी त्यांना सोडून गेली होती, हे तिला मान्य करावं लागेल. आणि परत आल्यावर आमच्यावर जे तिने आरोप केलेत ते सगळे खोटे आहेत, हेही तिला मान्य करावं लागेल. आणि सगळ्यांसमक्ष साईमांची माफी मागावी लागेल. आहे तयारी?